रक्षाबंधन स्पेशल पारंपरिक नारळी भात बनून तयार झालेला आहे आणि हा नारळी भात गोड असा गूळ टाकून बनवला जातो आणि हा खायला खूप छान लागतो। तर तो तुम्ही रक्षाबंधन दिवशी नक्की ट्राय करून बघा। तर हा नारळी भात कसा बनवायचा ते आपण पाहणार आहोत। तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। नारळी भात बनवण्यासाठी येथे मी 1 वाटी तांदूळ बासमती राईस घेतलेला आहे आणि तो स्वच्छ धुवून तो अर्धा तास भिजवण्यासाठी ठेवला होता। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1 वाटी गूळ। 1 वाटी तांदूळ घेतलं तर 1 वाटी आपल्याला गूळ लागणार आहे। तसंच थोडंसं तूप लागणार आहे आणि येथे मी घेतलेले आहेत 4 लवंग, 4 वेलदोडे, तसंच 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे। आणि नारळी भात म्हणल्यानंतर येथे मी 1 वाटी ओला नारळ किसून घेतलेला आहे। तसंच आपल्याला लागणार आहेत ड्राय फ्रूट्स। येथे मी थोडेसे बदाम, काजू आणि मनुके घेतलेले आहेत। येथे मी गॅसवरती 1 कढाई गरम करायला ठेवली आहे। आता आपण याच्यामध्ये तूप घालून घेऊया। तूप टाकल्यानंतर आता आपण याच्यामध्ये इलायची, लवंग आणि दालचिनी टाकून घेऊया। हे तुपामध्ये भाजल्यानंतर ह्याचा फ्लेवर भातामध्ये खूप छान मिसळतो आणि खायला खूप छान लागतो। आता आपण याच्यामध्ये तांदूळ टाकून घेणार आहोत। तांदूळ टाकल्यानंतर आपल्याला हा हलकासा भाजून घ्यायचा आहे। एक 2-3 मिनिटे आपल्याला हा थोडासा परतून घ्यायचा आहे तांदूळ। तुपामध्ये तांदूळ परतून घेतल्यामुळे एकदम अशी अप्रतिम अशी ह्याला चव लागते। खूप छान लागतो हा भात। तुपामध्ये आता हा परतून झालेला आहे। तर आता आपण याच्यामध्ये 2 वाट्या पाणी घालणार आहोत। ज्या वाटीने आपण 1 वाटी तांदूळ घेतला तर आपल्याला 2 वाट्या पाणी घालून घ्यायचं आहे। आता आपण या भातामध्ये थोडंसं मीठ घालून घेणार आहोत। आता आपण याच्यावरती झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत। आता एक 5 मिनिटांनंतर मी हे झाकण काढून घेत आहे। तर आपला भात बऱ्यापैकी शिजलेला आहे। तर आता आपण याच्यामध्ये ड्राय फ्रूट्स टाकून घेऊया। काजू टाकून घेऊया, त्यानंतर मनुके आणि थोडेसे बदाम मिक्स करायचे। आता त्यानंतर आपल्याला 1 वाटी नारळ टाकून घ्यायचा आहे किसलेला आणि मिक्स करायचं आहे। आता आपण याच्यामध्ये गूळ घालून घेणार आहोत। जेवढे तांदूळ तेवढाच आपल्याला गूळ मिक्स करायचा आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्या भातामध्ये
गूळ व्यवस्थित मिक्स होईपर्यंत आपल्याला हे 4 ते 5 मिनटं व्यवस्थित हलवून शिजवून घ्यायचं आहे। आता ह्याला गुळाचं पाणी थोडं सुटायला लागलेलं आहे। आता एक 5 मिनिटे हलवून झालेले आहेत। गूळ छान असा मिक्स झालेला आहे या भातामध्ये। तर आता आपला नारळी भात बनवून तयार झालेला आहे। तर तो आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। मस्त असा मोकळा सुटसुटीत झालेला आहे। येथे आपला नारळी भात बनवून तयार झालेला आहे। तर आता आपण याच्यावरती गार्निशिंगसाठी थोडेसे ड्रायफ्रूट घालून घेऊया। थोडेसे बदाम, थोड्याशा मनुका घालून घेऊया आणि थोडे काजूचे काप। येथे आपला नारळी भात खाण्यासाठी तयार आहे। तर ही नारळी भाताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा। आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तर हा नारळी भात रक्षाबंधन दिवशी नक्की बनवून बघा। तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय।